हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या नवीन चॅनलवरच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी तुम्ही बघू शकता मी उठली ऑलमोस्ट 7:30 वाजता आणि इकडे आहे ना तुम्ही बघू शकता आपण जेव्हा रात्री किचन स्वच्छ करून झोपतो त्या सकाळी ना आपलं सुंदर स्वच्छ किचन बघून आपलं मनही दिवसभर प्रसन्न राहतं. तर सकाळी मी उठलेली आहे कारण माझं आहे वर्क फ्रॉम होम आज, त्याच्यामुळे मी थोडी लेट उठली आहे आणि सुज्ञाची होती शाळा. तर इथे ब्रश वगैरे करून घेतलं पहिलं मी. सकाळचा कचरा वगैरे सगळंच बाकी होतं काढायचं. आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी इथे गॅलरीमध्ये आलं ना तर मन खूप प्रसन्न वाटतं. सकाळी आमच्या घरासमोर ॲक्च्युली मेट्रो जाते, तर ती मेट्रो बघत बघत किंवा बाहेरचा जे प्रकाश आहे, जे चिमण्या येतात टेरेसवरती त्या बघत बघत ब्रश करायला खूप मजा येते. आणि कसं आहे त्या चिमण्या ज्या आहेत ना त्या भरपूर कमी होत चाललेल्या आहेत, पण आमच्या टेरेसवर अशा 2-3 ना येत असतात. तर माझं ब्रश वगैरे करून झालं आहे, अंघोळही झालेली आहे. तर म्हटलं चहा पिण्याच्या अगोदर आणि कचरा काढण्याच्या अगोदर म्हटलं कपडे लावून घेऊया, जेणेकरून आपले कपड्यांना 1 तासभर लागतो. म्हणजे चहा वगैरे पिऊन आरामात टाईमपास करत करत कपडेही धुवून होतात. त्याच्यामुळे मी पहिले कपडे धुवायला घातले मशीनला. आणि तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये आहे ना सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण मेस झालेला आहे. म्हणजे मी विचार करते की आज साफ करेन, उद्या साफ करेन, पण जेव्हा जेव्हा विचार करते तेव्हा तेव्हा पाऊस पडतो आणि पूर्ण म्हणजे टेरेसवरती आहे ना पूर्ण चिखल होऊन जातो. म्हणजे जास्त माती वगैरे पडते, बाकी काही नाही. आणि तरी ते मी म्हटलं आता चहा पिऊन घेऊया आणि थोडासा टाईमपासही करूया. म्हणजे तेच आपल्या मोबाईलवरती स्क्रोल करणे किंवा सिरियल बघणे हेच माझा टाईमपास आहे. कारण सुज्ञा इथे झोपलेली होती त्यावेळेला. मग हा जो आहे ना निवांत वेळ असतो, त्याच्यामुळे ह्या निवांत वेळेमध्ये कसं आपण आपल्या मनाचे म्हणजे यूट्यूबवर छोटे छोटे व्हिडिओज बघणे. आता गणपती बाप्पा आलेले आहेत तर त्याचे काही न्यूज असतात, व्हिडिओज असतात, कुठल्या कुठल्या मंडळांचे छान छान गणपती बाप्पांचे व्हिडिओ टाकलेले असतात, तर ते बघायचं हे सगळं करत असते. किंवा आरामात तसा चहा पित असते. कारण ह्याच्यानंतरचा जो दिवस असतो ना पूर्ण सुज्ञा आणि माझा वर्क फ्रॉम होममध्ये जाणार आहे, मला माहिती आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तर सुज्ञाला टिफिनला नेण्यासाठी मी सफेद वाटाण्याची भाजी करते, जी तिला खूप आवडते. म्हणजे तिला तुम्ही नाश्त्याला, दुपारी जेवणाला, संध्याकाळी नाश्त्याला जरी दिली ना तरीही ती 3-3, 4-4 टाईम खाऊ शकते, इतकी तिला आवडते ती भाजी. तर त्यासाठी तिच्यासाठी मी बनवत होती, जेणेकरून तिला टिफिन द्यायचा होता. कारण आई नाही आहेत घरी, आई गेल्या आहेत गावाला. आम्हीही लवकरच जाणार आहोत गावाला. कशासाठी तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल. आणि आमचं गाव आहे कोकणात, देवगड, सिंधुदुर्गामध्ये. तर तुम्हाला तिकडचेही जे व्हिडिओज आहेत म्हणजे आमच्या गावच्या घराचे कसं आहे काय आहे तेही आपल्या येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे मी ना कढी बनवत होते. जेवण तर झालेलं सुज्ञाचं. इथे हे दुपारचं जेवण चालू होतं माझं, कढी बनवत होते. वर्क फ्रॉम होम माझं चालू होतं. मध्ये मला ब्रेक मी घेतला होता, आपला जो ब्रेकफास्टचा ब्रेक आहे तो. त्याच्यामध्ये म्हटलं मी कढी बनवून घेते. तर दह्याची कढी आहे ना आम्ही कसं बनवतो ते मी तुम्हाला दाखवते. आमच्यामध्ये ना खोबरं हे लागतं. जे कोणी देवगडचे असतील किंवा कोकणातले असतील तुम्हाला माहिती असेल खोबरं हे मस्ट आहे आमच्या जेवणामध्ये. तर काही काही लोक आहेत ना कढीमध्ये खोबरं नाही वापरत, नॉर्मल दह्याची बेसन घालून कढी बनवतात. पण आम्ही आहोत ना बेसन घालून कढी नाही बनवत. आम्ही खोबरंचं वाटण जे आहे, खोबरं, हळद, मिरची, आलं, लसूण हे सगळं एकत्र करून म्हणजे बारीक पेस्ट करून घेतो. लसणीची आणि जिरा मोहरीची फोडणी देऊन, हिंग महत्त्वाचं आहे आणि मिरची महत्त्वाची आहे. तर मिरचीची गंमत अशी झाली की मी मिरची आहे ना वाटणामध्ये टाकायला विसरली, त्याच्यापुढे नंतर मी बारीक चॉप करून नंतर टाकलेलं आहे. हे वाटण जे मी करून घेतलं होतं ना फोडणीमध्ये मस्तपैकी भाजून दिलं आणि ह्याला ना तेल सुटेपर्यंत भाजलं. कारण कसं आहे कढीला मी ना कढ नाही काढत म्हणजे उकळी नाही येऊ देत, कारण ती फुटायची भीती असते कढी, त्याच्यामुळे ते पूर्ण वेस्ट जाणार, आपण खाऊ नाही शकत. तर इथे मी वाटण मस्तपैकी फोडणीमध्ये भाजून घेतलेलं आहे. लसूण टाकण्यामध्ये कंजूसी अजिबात करत नाही मी कढीमध्ये तरी निदान, कारण त्याचा जो सुगंध आहे कढीमध्ये खूप छान उतरतो लसणाचा. आणि इथे नंतर मी दही आहे ना वाटणाच्याच भांड्यामध्ये नंतर मिक्सरच्या लावून घेतलेलं आहे, एकदा फिरवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा वाटण व्यवस्थित भाजून होतं त्याच्यानंतर मी वरतून घातलेलं आहे दही, पाणी मिक्स केलं, मीठ टाकलं आणि कोकम टाकलं, झाली आपली कढी तयार. तर अशा प्रकारे कढी तुम्हीही करून बघा, तुम्हाला आवडते की नाही ते मला सांगा. बेसनाची कढी ही मी करते, खूप उत्तम लागते, पण आमच्याकडे कसं मोस्टली ही कढी खायची सवय आहे म्हणून मी ही कढी केलेली आहे. आणि कसं कढी आणि भात जर खाल्ला ना तर माझे 2 घास जरा जास्तच जातात, त्याच्यामुळे मी ही कढी बनवलेली आहे आज. तर
तुम्ही इथे बघू शकता कढीला मी उकळी नाही काढलेली आणि माझी कढी रेडी आहे. हॅलो, तर सांगायचं असं की हा मी व्हिडिओ शूट करते आहे की मी हा जो चॅनल आहे तो नवीन बनवलेला आहे. माझा जो जुना चॅनल आहे तो आता म्हणजे अस्तित्वात असेल, पण मी त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे अपलोड करणार नाही आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायचे असतील याच्या पुढचे, तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझे त्या चॅनलवरचे जसे जसे छान छान व्हिडिओ होते त्याचप्रमाणे इकडेही छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. तर एवढंच सांगून मी हा जो पहिला व्लॉग आहे ह्या नवीन चॅनलवरचा तो इकडे एंड करते. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.